नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर. बायोगॅस संयंत्र उभारलेल्या पण तांत्रिक कारणांमुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आज एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने रखडलेले अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित केला आहे. नेमकं काय आहे ही अपडेट, कोणाला मिळणार लाभ आणि पैसे कधी जमा होणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, केंद्र पुरस्कृत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमाअंतर्गत सन 2022-23 या वर्षात अनेक लाभार्थ्यांनी बायोगॅस संयंत्रे उभारली होती. मात्र PPA फेलियर या तांत्रिक अडथळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान रखडले होते. हा निधी मार्च 2023 मध्ये केंद्र शासनाकडे परत गेला होता. पण आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की हा निधी पुन्हा प्राप्त झाला असून त्याचे वाटप करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. या नवीन शासन निर्णयानुसार तांत्रिक कारणास्तव रखडलेली 36,83,650 रुपये इतकी मोठी रक्कम आता जिल्हा परिषद स्तरावरून लाभार्थ्यांना वितरित केली जाणार आहे. हा निधी 100% केंद्र सरकारकडून पुरस्कृत आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला आता कोणत्याही कार्यालयात खेटा मारण्याची किंवा मध्यस्थाची गरज भासणार नाही. हे पैसे PFMS प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जाणार आहेत. शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचे सन 2022-23 मधील बायोगॅसचे पैसे तांत्रिक कारणांमुळे रखडले असतील तर आता काळजी करू नका. लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. अशाच शासकीय निर्णयांच्या आणि योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. धन्यवाद.